हाय हॅलो सर्वांना. तर व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते बघा, अगदी मस्त डान्स करते. तर ती मुलगी जी आहे ना, ती नवरदेवाची भाची आहे कलवरी. राजलक्ष्मी नऊवारी साडी जी आहे ती बघा, तिने जी वेअर केलेली आहे ती राजलक्ष्मी नऊवारी साडी आहे. जेवढा व्हिडिओ मला मिळाला तेवढं मी तुमच्याबरोबर हा शेअर केलेला आहे. अजून काही पिक जर आले तर नक्की शेअर करेल. तर ह्या साडीचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुमच्याबरोबर शेअर होणार आहे. 8 ते 11 वर्षाच्या मुलीला येईल ह्या पद्धतीची ही नऊवारी साडी आहे. अगदी परफेक्ट बसलेली होती आणि खूप आवडलेली होती आणि दिसतही खूप सुंदर होती ही साडी. तर ही मस्तानी साडी तयार करतात आणि त्याच्यानंतर तिला राजलक्ष्मीचा लूक दिलेला आहे. तर तुम्हाला जर का व्हिडिओ बघायचा असेल संपूर्ण, तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. तुम्हीसुद्धा घरच्या घरी तुमच्या मुलीला अशी साडी शिवू शकता किंवा तयार करू शकता किंवा टेलरला तुम्ही ही दाखवू शकता. तर इथे बघा, तर आता ही मुलगी जी आहे ती 8 ते 10 वर्षाच्या रेंजमधली आहे. त्याच्यामुळे 6 वारीपासून आपण ही नऊवारी साडी स्टिच केलेली आहे, कटिंग केलेली आहे. साडी जी आहे ती म्हणजे नऊवारी नाही आहे. मोठी मुलगी जर का असती 12 वर्षाच्या पुढची किंवा मग डायरेक्ट 50 वर्षाच्या लेडीजपर्यंत, त्यांच्यासाठी आपल्याला 10 वारी साडी जी आहे ती आणावी लागते. तर ही साडी जी आहे ना, ती आणलेली आहे आपण येवल्यावरून आणि नवीन साडी आहे, ही वापरलेली नाही आहे. डायरेक्ट पैठणी आणलेली आहे. मी स्वतः गेलेली होती ही साडी घ्यायला. तर बघा, फ्रेश पिंक कलर आहे आणि रॉयल ब्ल्यू कलरचं हिचं पदर आणि ब्लाऊजचं पीस, काठ हे सगळं आहे. कडियालमध्ये काठ आहे. तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे इथे अस्तर. तर अस्तर घेतलेलं आहे 1.5 मीटर छोट्या मुलीसाठी. तर पूर्ण उंची घ्यायची आहे. इथे बघा, पूर्ण उंची घेतलेली आहे. पूर्ण उंची जी आहे ना, ती आहे 28 इंचाची. त्याच्यामध्ये काहीही मार्जिन मिळवायचं नाही आहे, 28च घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे सीड घेर घेणार आहोत. तर इथे बघा 28चा तिसरा भाग घ्यायचा आहे. तर इथे बघा 28चा तिसरा भाग येतो 9.25 इंच. 27 जर का असतं तर त्याचा आला असता 9. तर 9.25 मध्ये 2 इंच मिळवायचे आहे आणि जेवढं येईल ना तेवढं आपल्याला तिथे मार्क करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मार्क करायचा आहे. सीड घेराचा तिसरा भाग हा घ्यायचा आहे. रुंदीला पण आणि उंचीला सुद्धा त्याच्यामध्ये मिळवायचं आहे. जर जास्त हेवी जर असेल, म्हणजे तब्येत असेल, तर 2 इंच मिळवा आणि कमी असेल तर 1.5 इंच मिळवा. तर मी इथे ना मार्क केलेलं आहे बघा, व्यवस्थित असं 10.5 इंचाला मी इथे मार्क केलेला आहे रुंदीला आणि उंचीलाही 10.5ला मार्क केलेला आहे. बॉक्स असा बनवून घेतलेला आहे. एकदा समजलं नाही ना तर परत एकदा बघायचा आहे व्हिडिओ, रिवाइंड करून घ्यायचा आहे. रिवाइंड ऑप्शन असतं ह्या यूट्यूबच्या व्हिडिओला आणि 1-2 वेळा बघितलं ना तुम्हालाही येईल. तर बघा, इथे अगोदर 10.5ची घडी घेतली. त्याच्यानंतर आहे ना, इथे मी 1.5 इंच आतमध्ये मार्क करून घेतलेला आहे. बघा, हे जे मार्क मी केलेलं आहे ना, ते 1.5 इंच, 1.5 ते 1.25-2 इंच तुम्ही करू शकता. छोट्या मुलीचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे मी 1.5 इंचाला मार्क केलं. आतमध्ये अगोदर 10.5ची घडी घेतलेली आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती अशी सरळ आखून घेतलेली आहे. व्यवस्थित बघितलं तर बरोबर तुमच्या लक्षात येईल. आता इथे आहे ना, ह्या कॉर्नरपासून 1 इंच अंतर घेतलं आणि जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर ही झालेली आहे आपली नऊवारीची पॅन्ट जी आहे ना, तिचं मार्किंग झालेलं आहे आणि 4 पदरी घडी घेतलेली आहे आपण. ही जी घडी आहे ना, बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. सुटे पदर आहेत ते खालच्या दिशेला आहे, सॉरी. तर खालच्या दिशेला सुटे पदर आहेत. जितकी आपली सीड घेराची रुंदी आहे त्याचा 3रा भाग करायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये कितीही माप असू द्या मग. आणि बॉटम साईडला बघा, इकडे बॉटम साईड घेतलेली आहे मी 5.5 अधिक 1 बरोबर 6.5 इंच आणि अशा पद्धतीने ही पॅन्ट जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे. सीड घेराचा 3रा भाग प्लस 2 इंच, कुठलंही माप असू द्या, सीड घेराचा 3रा भाग प्लस 2 इंच पॅन्टीचं माप घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुमचं कितीही सीड घेरा असू द्या, त्याला 3ने भागायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं येईल ते अंतर त्याच्यामध्ये
2 इंच मिळवायचं आहे, बरोबर बसून जाते ही पॅन्ट. तर पॅन्टची आपण आता लगेच कटिंग करून घेत आहोत. इथे इथपर्यंत लक्षात आलंच असेल, ही खूप सोपी पद्धत आहे आणि दिवसाला तुम्ही 2 ते 3 साड्या ह्या आरामात शिवू शकता, छोट्या मुलींच्या जर का असल्या, ऑर्डर जर का जास्त असेल तर. आता हे पायाचे जे पार्ट आहेत ना, दोन्ही पण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तर फायनल लूक बघा पॅन्टीचा कसा दिसतोय, तुम्हाला मी खोलून दाखवते इकडे. त्याच्यानंतर घेतलेला आहे मी नऊवारी. तर पदरापासून सुरुवात करायची आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला पदर कट करायचा असतो, तर पदर कट करूया. तर उंचीच्या दुप्पट इथे बघा, अगोदर आहे ना, अगोदर आपण उंची टाकून घेणार आहोत. तर इथे उंची जी आहे ना आपली 28 इंच, तर 28 अधिक आपण इकडे घेतलेला आहे 2 इंच, म्हणजे 30 इंचावरती. कारण का मुलगी छोटी आहे आणि पदर खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे ना इथे बघा 28 अधिक 2 बरोबर उंचीला घ्यायचं आहे 30 इंच. त्याच्यानंतर रुंदी घ्यायची आहे 28 झालं एकदा, त्याच्यानंतर परत एकदा 28 घ्यायचं आहे, म्हणजे 2 वेळा 28 घ्यायचं आहे. उंचीच्या डबल पदर काढताना उंचीच्या डबल माप घ्यायचं आहे. बघा इथे मी परत एकदा एक 28वरती खूण केलेली आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 10 ते 12 इंच पदरासाठी एक्स्ट्रा. तर मी इथे घेतलेलं आहे 12 इंच. 28 अधिक 28 अधिक 12 इंच असा आपला पदर तयार होणार आहे. तर अगोदर आहे ना आपण सरळ लाईन ही मारून घेणार आहोत, नंतर आपण ते एक्स्ट्राचे 12 इंच ॲड करणार आहोत खालच्या काठाला. तर इथे बघा 28 अधिक 28 अधिक 12 इंच बरोबर आपला आता हा पदर तयार होणार आहे. तर खालच्या साईडला लाईन ही अशी मारून घ्यायची आहे, मी जशी मारती आहे त्या पद्धतीने. तर ही लाईन जर मारून झाली त्याच्यानंतर आपण इकडे पदराला जो कोना असतो ना तो काढून घ्यायचा आहे. हा कोना काढला ना तर काय होतं, पिन केल्यानंतर हा पदर जो आहे तो सरळ येतो. बघा इथे मी एक्स्ट्रा 12 इंच खालच्या काठावरती घेतलेला आहे. व्यवस्थित बघा, तुम्ही 12 ते 14 इंचसुद्धा घेऊ शकता. आता हा तिरपा जो आपण पदराला मार्क केलेला आहे ना, टेप अशा पद्धतीने तिरपा ठेवायचा आहे. मी जसं ठेवते आहे त्या पद्धतीने व्यवस्थित बघा. अगदी सोपी पद्धत, कोणालाही तुम्हाला काही विचारायची गरज पडणार नाही आहे. व्यवस्थित साडी अशी सेट करायची आहे आणि संपूर्ण उंची आणि हा तिरपी जी लाईन आहे ना ती कट करून घ्यायची आहे. मी दाखवते आहे ना त्या पद्धतीने मी इथे आता चॉकने तुम्हाला मार्क करून दाखवते. तर मार्क करून झालेलं आहे बघा. तर अशी तिरपी मार्किंग झाल्यानंतर आपण आता साडीचा पदर जो आहे तो बाजूला कट करून घेणार आहोत. आणि वरती बघा प्लेन दिसतोय ना, तर वरती कसं आता उंची कमी होती छोट्या मुलीची, त्याच्यामुळे वरती काठ आलेला नाही आहे. तर हा जो वरचा काठ निघणार आहे ना तो काठ तो मी वरती स्टिच करून घेतलेला होता, म्हणजे साडीला अगदी प्रॉपर लुक आलेला होता. तर वरच्या साईडला सुद्धा मी इकडे कटिंग करून घेते. बघा उंची अधिक 2 इंच. तर हा झालेला आहे आपला पदर कट. त्याच्यानंतर बघा इथे डबल घडी केली कपड्याची आणि हे जे पॅन्टचा कपडा होता ना आपला अस्तरचा तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे, मी जसा ठेवला तसा. आणि वरती आहे ना 10 ते 11 इंच अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा कटिंग केलेलं आहे मेन फॅब्रिकचं, आणि ते पण करायचं आहे वरच्या दिशेला जिकडे कमर घेर आहे ना आपला तिथे. तर इथे मी तुम्हाला मार्क करून पण दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं कटिंग जे आहे ते पॅन्टचं झालेलं आहे पायाचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा मिळालेला आहे बघा पॅन्टचा कापडा. वरच्या साईडला आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता करणार आहोत पुढचा जो काष्टा आहे ना त्याचं कटिंग. तर पूर्ण उंची अधिक 3 इंच, मोठ्या मापासाठी 4 इंच घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेला आहे 31 इंच उंची, 28 इंच तयार होणार आहे. तर त्याच्यानंतर पुढच्या साईडला घ्यायचा आहे 7 ते 8 इंच पुढे. आणि त्याच्यानंतर हा कपडा जो आहे ना अशा पद्धतीने व्यवस्थित असा विरुद्ध जे टोक आहे ना तिथे जो लास्टचा काठ येतो ना तिथून वरती आपल्याला घ्यायचा आहे 7 ते 8 इंच. आपण म्हणजे याला आहे ना थोडासा घेर जो आहे तो जास्त दाट करणार आहोत त्याच्यामुळे. तर मी इथे घेतलेला आहे 7 इंचाला मार्क करून. आणि आपण आता हे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित असे एकालेक जोडणार आहोत. तर हा पुढचा काष्टा जो आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये कसा बनवायचा हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे. अगदी व्यवस्थित बघा आणि ह्या पद्धतीने ट्राय करा. छोट्या मुलीची साडी अगदी व्यवस्थित मोठ्या मुलीसारखीच तयार होते.
तर आपण आता जिथे मार्क केलेलं होतं ना तिथे व्यवस्थित असं सेट करायचं आहे कपडा आणि तिथून पुढे ना आपण जिथे 7 इंच मार्क केलेला आहे शेवटच्या काठाला विरुद्ध बाजूला तिथपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीने असं तिरपं लाईन जी आहे ती मारीत न्यायची आहे बघा. बरोबर अशा पद्धतीने ही तिरपी लाईन जी आहे ती मारून झालेली आहे आपली आणि कपडा जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे शेवटच्या काठाचा सुद्धा. त्याच्यानंतर बघा इकडे आता जिथे आपण 7 इंचाचं मार्क केलं होतं ना तिथून अशा पद्धतीने हा तिरप्यामध्ये पुढचा काष्टा अगदी व्यवस्थित असा कट करून मी घेतलेला आहे बघा. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय. तर हा झालेला आहे आपला पुढच्या काष्टाचा कट करून पुढच्या साईडला अगदी सरळ करून घ्यायचा कपडा. तो उरलेला कपडा जो आहे तो व्यवस्थित असा पुढच्या साईडला अशा पद्धतीने ह्याच्यावरती बसवायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला आहे ना अजून एक्स्ट्रा कपडा जो आहे तो मी घेतलेला आहे 12 ते 13 इंच आणि कट करून घ्यायचा आहे. अजून आपले पाठीमागचे काष्टेसुद्धा बाकी आहेत त्याच्यामुळे. तर बघा इथे या पद्धतीने हा कपडा जो आहे तो सेट केला आणि परत एकदा तिरपा टेप लावला काठापर्यंत. ह्या पद्धतीने तिरपा टेप लावून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा कपडा जो आहे तो मार्क करून कट करून मी घेतलेला आहे आणि ह्या कपड्याला जॉईंटसुद्धा देऊन घ्यायचा आहे लगेचच्या लगेच. म्हणजे आपला पुढचा काष्टा जो आहे तो तयार करायला आपल्याला सोपं जाईल. तर बघा आता आपण इकडे काष्टा बनवत आहोत पुढचा. तर हे जे अंतर घेतलेलं होतं ना 7 इंचाचं ते अंतर सोडून देऊन अशा पद्धतीने तिरपा आपल्याला काष्टा जो आहे तो बरोबर 4-4 इंचाच्या प्लेट्स घेऊन वरतीपर्यंत ह्या पद्धतीने सेट करत चालायचं आहे. मी जसा सेट करते आहे त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा काष्टा तयार होईल आणि काठ जे आहेत ना अगदी व्यवस्थित असे व्हावं तर तुम्ही याला टाचिंग पिन लावून घ्यायचे आहेत. प्रेस पण करू शकता तुम्ही. तर मी याला प्रेस केलेली होती. नंतर जेव्हा आपला काष्टा पूर्ण सेट झाला ना त्याच्यानंतर मी ह्याला प्रेस केलेली होती. आपोआपच हा काष्टा जो आहे ना तो बरोबर वरती चालतो. फक्त घेताना थोडंसं स्टार्ट करताना थोडं सेट करायला प्रॉब्लेम होतो नवीन शिकणाऱ्यांना. तर बघा इथे थोडंसं अंतर घ्यायचं आहे ह्या मिऱ्यांमध्ये आणि शेवटपर्यंत हा काष्टा जो आहे तो मी सेट करत घेतलेला आहे बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे, अवघड वाटतो आहे की सोपा वाटतो आहे, सांगण्याची पद्धत कशी वाटते नक्की कमेंट करायचं आहे. तर मापं कुठले काही कळाले नाही तरीसुद्धा विचारायचं आहे. तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर इथे बघा आपला जॉईंट पण येणार आहे. तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण काष्टा जो आहे ना तो वरतीपर्यंत असाच घेत गेलेली आहे बघा. इथे तुमच्या समोरच काष्टा आपला तयार झालेला आहे आणि जास्त दाट चुने येतात. आपण ह्याला जर का जॉईंट्स दिला ना तर प्लेट्स ज्या आहेत ना पुढच्या अगदी मस्त पडतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात या प्लेट्स. तर बघा अशा पद्धतीने आपण हा एकावरती एक प्लेट्स घेतलेले आहे 4-4 इंचाच्या आणि शेवटचा जो काठ होता ना तो ह्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. मिरीच त्याची घालून घ्यायची आहे 4 इंचाची. आत्ता मी ह्याला आहे ना सगळ्या काष्ट्याला बॉल पिन्स लावून घेत आहे म्हणजे तो निसटणार नाही आहे स्टिच करायच्या वेळेस. तर बघा आपला हा काष्टा या पद्धतीने दिसतोय. तर ही पद्धत कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. सोपी पद्धत आहे. आता काय करायचं आहे आपला जो पॅन्टचं अस्तर आहे ना ते ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि हा जो जे आकार होता ना तो याच्यावरती आखून घ्यायचा आहे बघा. तर आपला बरोबर पुरून गेलेला आहे. याच्यामध्ये उंची जास्त मिळवलं ना काष्टात तर तुमचा जे आकार पण अगदी व्यवस्थित बसतो आणि उंचीलाही काष्टा कमी पडत नाही. तर प्रॉपर लुक आलेला आहे काष्ट्याला. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा हा काष्टा दिसत आहे. आता आपण बनवणार आहोत मागचा काष्टा. त्याच्यासाठी बघा 2 अशा पद्धतीने आपण उंचीला घ्यायचं आहे आपल्याला. 4 इंच तर पूर्ण उंची आहे 28. त्याच्यामध्ये 4 इंच मिळवले झालं 32 इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे. आपलं साडी जी आहे ना तिचा डबल फोल्ड म्हणजेच रुंदी अशी घालून घ्यायची आहे. 2 तुकडे होतील अशा पद्धतीने. म्हणजे जो उरलेला कपडा होता ना त्याची डबल फोल्ड घडी घातली उभ्यामध्ये आणि ह्या पद्धतीने आपल्याला काष्ट्याची जी रुंदी आहे ती मिळून जाते. त्याच्यानंतर आपण परत एकदा पॅन्टीचा कपडा घ्यायचा आहे आणि तो आता ह्याच्यावरती ठेवायचा आहे.
तर इथे पूर्ण उंची अधिक 4 इंच घेतलेला आहे छोट्या मापासाठी. 8 ते 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या मुलीला येईल ही साडी. आणि घोळ पण अगदी व्यवस्थित पडतो या साडीचा, जास्त पण घ्यायचं नाही आहे. आता कट केलेल्या पॅन्टीचा अस्तर घेतलं वरच्या साईडला, ज्या साईडला काठ नाही आहे त्या साईडला बघा, काठाच्या साईडला नाही मार्क करायचं. आणि जे आकार आखून घेतलेला आहे त्याच साईडला खालच्या साईडने त्याच्याच खाली इथे बघा 5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तिरप्यामध्ये, बरोबर कोणापासून तिरपं. आणि गोल आकार जो आहे तो ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघा. तर गोल आकार आपला देऊन झाला तर जिथे आपण चॉकने मार्क केलं तो गोल आकार कट करायचा. आणि त्याच्यानंतर वरचा जो जे आकार आहे ना तो पण कट करायचा आहे. तर हे झालेलं आहे आपला काष्ट्याचं कटिंग. वरच्या साईडला बघा जे आकार जो आहे तो कट करून घेऊ. तर बघा जे आकार जो आहे तो अगदी एकसारखा कपडा करून कट करून घ्यायचा आहे. तर आपला काष्टा संपूर्ण कट झालेला आहे. तुम्हाला याचे डबल काष्टा करायचा असेल तर डबल करून घ्यायचा आहे, सिंगल ठेवायचा असला तर सिंगलही ह्याचा काष्टा तयार होतो. तर काठ खूप रुंद असल्यामुळे मी फक्त याचा सिंगल काष्टा बनवणार आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. इकडे अशा पद्धतीने ठेवून दाखवलेला आहे बघा. तर इथे अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे. तुम्हाला जर का डबल काष्टा करायचा असेल तर एकावर एक ठेवून, पण मी इकडे तुम्हाला सिंगल काष्टा जो आहे तो प्लेट्स घालून दाखवणार आहे. तर या पद्धतीने आपला झालेला आहे हा सिंगल काष्टा रेडी. त्याच्यानंतर आपण आता करणार आहोत काष्टे कसे जॉईंट्स करायचे आहेत ते, आणि पायाला अस्तर कसं लावायचं आहे, जो मेन कपडा आहे त्याला. तर प्लेट्स कशा घ्यायच्या आहेत ते बघून घ्यायचं आहे आता. तर मी इथे घेतलेला आहे अस्तर आणि पायाचा जो पॅन्टीचा कपडा आहे पैठणीचा तो घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने खालच्या साईडला आपण आता इथे टिप मारून घेणार आहोत अगोदर. तर टिप मारून झाल्यानंतर जे आकार आपण जोडायचा नाही आहे तर ती प्रोसेस आता मशीनवरती डायरेक्ट आपण बघू. खालच्या साईडला बघा ह्या पद्धतीने मी आता जोडून घेत आहे. तर खालची पैठणीचा जो काठ आहे तो सुलट्या बाजूने आहे, वरतून ठेवलेला आहे अस्तर, आणि सुरुवात करायची आहे जोडायला. तर एकदा मार्जिन पकडून बरोबर एकसारखी टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला दाबटीप पण द्यायची आहे बरोबर अस्तरवरतीच. तर आपली दाबटीप झालेली आहे देऊन. हे झाल्यानंतर इथे बघा बरोबर जे आकारापर्यंत अस्तर आणि मेन जो कपडा आहे ना तो टिप मारून घ्यायचा आहे. जे आकाराच्या पुढे टिप मारायची नाही आहे. दोन्ही साईडला पायाच्या बरोबर मेन कपडा आणि अस्तर जे आहे ना ते जे आकारापर्यंत जोडून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण आता प्लेट्स घेणार आहोत. तर बघा झालेली आहे आपली आता टिप मारून. तर मी तुम्हाला एका पायाचं दाखवते इथे. तर हे झाल्यानंतर इथे सुरुवात करायची आहे ह्या पद्धतीने. तर बघा हाताने असा कपडा जो आहे तो प्लेन करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला इक्वल अशा प्लेट्स ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. बघा जे आकारापासून मी सुरुवात केली आणि शेवटपर्यंत एकसारख्या अशा जेवढ्या बसतील ना तेवढ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. खूप सुंदर असं प्लेट्स पडतात ह्या. खूप सुंदर दिसते मग साडी, प्लेन प्लेन दिसत नाही. सेम पद्धतीने दुसऱ्याही साईडला आपल्याला असाच कपडा प्लेन करून घ्यायचा आहे. आणि ह्या मी जसे प्लेट्स घेतल्या ते ना त्या पद्धतीने ह्या वरच्या साईडला प्लेट्सचे तोंड येतील ह्या पद्धतीने मी या सगळ्याच्या सगळ्या टिपा मारून प्लेट्स सेट केलेले आहेत. बघा बघा 5 ते 6 अशा प्लेट्स येतात ह्या. झालेलं आहे आपलं टिप मारून. आता एक्स्ट्राचा जो कपडा होता ना तो थोडा तो कट करून टाकलेला आहे. बघा दोन्ही साईडला किंचित आपण एक्स्ट्रा कट केलेलं होतं ते व्यवस्थित असं कट करायचं आहे. वरची जी साईड आहे तीसुद्धा अस्तर आणि मेन कपडा पॅक करून घ्यायचा आहे. जसं केलं आहे ना त्या पद्धतीने झालेला आहे आपलं अस्तर आणि मेन कपडा पॅक करून. तर हा आपला झालेला आहे एक पाय तयार. तर सेम पद्धतीने आपण दोन्ही पण पाय तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा आता हा जो एक पाय आहे ना तो घ्यायचा आहे आणि ह्या पायावरती आपण आता काष्टा जो आहे तो बसवणार आहोत. एका साईडला काष्टा बसवायचा आहे, पुढचा
आणि दुसऱ्या साईडला काष्टा बसवायचा आहे मागचा. तर बघा अशा पद्धतीने मी हे दोन्ही पण पाय एकसारखे तयार करून घेतलेले आहेत. बघा तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे पाय तयार झालेले आहेत. हे इथे बघा व्यवस्थित बघायचं आहे. मागचा काष्टा जो आहे तो बसवलेला आहे उजव्या पायाच्या तिथे सुलट्या बाजूने. त्याच्यानंतर हा जो पुढचा काष्टा आहे त्याच पायाच्या पार्टला ह्या पद्धतीने पलटी करून ठेवायचा आहे. आता अगदी व्यवस्थित आणि सावकाश बघा हा काष्टा मी कशा पद्धतीने पलटी करत आहे. तर त्याच पद्धतीने आपण पलटी करायचा आहे. तर इथे जे आकार कट करायचा राहिला होता काष्ट्याचा तो कट केला आणि असा पकडून ह्या पद्धतीने ह्याच्यावरती आहे ना, तर बघा मी जशी करते त्या पद्धतीने हा काष्टा जो आहे ना असा पकडायचा आहे आणि ह्याच्यावरती या पद्धतीने असा पलटी करून जे आकार जोडून घ्यायचा आहे. आणि खाली जो काठ दिसतोय ना बॉटमपासून तो पण जोडून घ्यायचा आहे. बघा तर मी ह्याला पिनअप करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित. एकाच पायाला हा मागचा काष्टा आणि पुढचा काष्टा जो आहे ना तर तो जोडून घ्यायचा आहे. एका जेला सुलट्या बाजूने अशा पद्धतीने काष्टा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने हा उलटा ठेवायचा आहे. आता हा दुसरा पाय जो आहे ना तो ह्याच्यावरती ह्या पद्धतीने जे आकार जोडून घ्यायचा आहे. तर आता ह्या जे आकाराला टीप मारून घेणार आहोत. मधला जे आकार आहे ना याला टीप मारून आपली झालेली आहे. तर अशा पद्धतीने आता हे दिसत आहे बघा पार्ट जे आहेत ते. तर व्यवस्थित बघा हा जो पार्ट आहे ना खाली टीप मारायचा राहिलेला होता तर तो पण मी टीप मारून घेणार आहे. त्याच्यानंतर आहे ना सेंटरपासून 3 इंच पुढे सरकवून ह्या ज्या पुढच्या मिऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा एकावरती एक सेट करायच्या आहेत. आणि ह्या मिऱ्या ज्या आहेत ना त्यासुद्धा आपण आता अटॅच करून घेणार आहोत डायरेक्ट मशीनवरती. एक एक बॉल पेनची जी पिन आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि ह्या मिऱ्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित पुढच्या साईडचं सेंटर आहे ना त्याच्यापेक्षा पुढे सरकवून 3 ते 3.5 इंच पुढे सरकवून या मिऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा स्टिच करून घेतलेल्या आहे. आणि जास्तीचा जो कपडा होता वरच्या साईडला तो आपण कट करून टाकलेला आहे. तर आपल्या पुढचा जो घेरा आहे तोही जोडला गेलेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. त्याच्यानंतर हा जो खालचा काठ होता ना बॉटम साईडला ह्याच पुढच्या घेराचा म्हणजे पुढच्या मिऱ्यांचा तोही आपल्याला जे आकारापर्यंत असा जोडून घ्यायचा आहे. तर आपल्या इथे आता पदर आणि पुढचा काष्टा जो आहे तो जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघायची आहे आपल्याला. आता काय करायचे आहे तर दोन्ही पायाचे पाय जे आहेत असे पसरवून घ्यायचे आहेत. मधला काष्टा मध्ये ठेवायचा आहे. पदरसुद्धा आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आता मागचं जे 2 काष्टे आहेत ना ते जोडून घेणार आहोत. तो बरोबर काठ जो आहे ना तर ह्या पद्धतीने असा पिनअप करायचा आहे दोन्ही साईडला. आणि जेवढ्या प्लेट्स येतील तेवढ्या जे आकारापर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा. तर दोन्ही साईडचे काष्टे ह्याच पद्धतीने इकडच्या पायावर हा आणि दुसऱ्या पायावरती काठाला काठ सुलट्या बाजूने मॅच करायचा आहे. आणि परत एकदा अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत जे आकारापर्यंत. तर दोन्ही साईडला आपण हे अटॅच करून घेऊ मशीनवरती. तर चला तर मशीनवर आपण आता ह्याला अटॅच करून घेऊ. सुरुवात केलेली आहे बघा बॉटमपासून. तर खालचा काठ जो आहे तो व्यवस्थित बघा मी कसा ठेवलेला आहे. वरचा काठही बघायचा आहे. वरचा उलटा ठेवलेला आहे, खालचा सुलटा आहे आणि प्लेट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या साईडला मोडतील अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. डायरेक्ट कुठपर्यंत घ्यायच्या आहेत ह्या जे आकारापर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या. तर बघा एकदम लास्टपर्यंत मी हे जे आकारापर्यंत जेवढ्या प्लेट्स बसतील ना तेवढ्या घेतलेल्या आहे दोन्ही पण पायाच्या. दोन्ही साईडचे काष्टे जे आहेत ते आपले जे आकाराला जोडून झालेले आहेत. आत्ता आपण बघा इथे त्याचा लुक असा दिसतोय. आत्ता हा जो जे आकार राहिलेला होता ना सुट्टा तो जोडून घेणार आहोत मशीनला. तर व्यवस्थित तो मशीनवरती जोडून घ्यायचा आहे. फक्त जे आकार जोडायचा आहे, पॅन्टचा जो बॉटम आहे ना तो जोडायचा नाही आहे.
तर आपला जे आकार जो आहे तो झालेला आहे जोडून. त्याच्यानंतरची प्रोसेस बघा, हा जो पदर आहे ना, आतला पदर आणि पुढचा जो काष्टा आहे तो सगळ्याच्या सगळा आतमध्ये घ्यायचा आहे आणि सलवार व्यवस्थित अशी तयार करायची आहे. जी आपण सुरुवातीला कट केली होती ना ती सलवार. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे मिळून जाईल. तर आत्ता आपण बॉटम जो आहे तो जोडून घेणार आहोत, म्हणजेच त्याला स्टिच करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित. आणि याला स्टिच करताना आहे ना डबल ते टेबल टिप मारायची आहे, म्हणजे जेणेकरून ही साडी टिप मारून झालेली आहे बघा. आणि आता हे आपण सुलट करून घेणार आहोत. बघा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपली नऊवार आलेली आहे. ह्याच्यानंतर फक्त आपल्याला लावायचं आहे आता कमर बेल्ट आणि काष्टा कसा स्टिच करायचा आहे हे मी तुम्हाला लास्टच्या प्रोसेसमध्ये दाखवणार आहे. तर बघा आपली साडी जी आहे ती उलगडून झालेली आहे. आता हे मागच्या काष्ट्याचे दोन्ही काठ जे आहेत ना ह्या पद्धतीने असे एकाला एक जोडायचे आहे. तुम्हाला जर का बॅक साईडचा काष्टा असा डबल काठाचा करायचा असेल, डबल काष्टा, तर ह्या पद्धतीने जोडून खाली फोल्ड करायचा आहे आणि बरोबर बॅक साईडच्या सेंटरवरती हे अटॅच करून घ्यायचं आहे. पण मला आहे ना ह्याचा आता छोटी मुलगी असल्यामुळे आणि काठही रुंद आहे त्याच्यामुळे मी याला बरोबर जसं रेग्युलर आपला काष्टा असतो ना काष्टी साडीला तशा पद्धतीने याच्या मी मिऱ्या घालणार आहे आणि बरोबर अशा पद्धतीने सेंटरवरती हा काष्टा जो आहे तो आपण स्टिच करून घेणार आहोत. याला अगोदर बॉल पेननी सेट करून घ्यायचा आहे. तर बघा आता मी आहे ना हा काष्टा मशीनवरती स्टिच करून लगेच घेते. आणि झालेला आहे बघा आपला काष्टा स्टिच करून. त्याच्यानंतर आपण आता ह्याला कमर बेल्ट बनवणार आहोत. तर बघा जेवढी आपली सीट घेराची रुंदी आहे ना त्या मापाचा आपल्याला कमर बेल्ट बनवायचा आहे. तुम्हाला जर का काठाचा चालत असेल तर तुम्ही काठाचा बनवू शकता किंवा तुम्हाला प्लेन कपड्याचा बनवायचा असेल तर तुम्ही प्लेन कपड्याचाही बनवायचा आहे. फक्त कमर बेल्टचं जे शेवटचं टोक म्हणजे नाडी खोलण्याचं टोक आहे ना ते आपण कुठून लावणार आहोत, तर पदराच्या खालून. ज्या साईडला आपण पदर जोडलेला आहे ना त्या साईडला. तर आपला पदर कोणत्या साईडला येतो त्या साईडच्या खालून सुरुवात करायची आहे. व्यवस्थित बघा बॅक साईड पण बघा साडीची किती सुंदर आलेली आहे. तर तुम्हाला ही सोपी पद्धत वाटते की अवघड वाटते, काही याच्यामध्ये समजलं नाही ते पण सांगायचं आहे. आता आपण लगेच मशीनवरती आहे ना कमर बेल्ट जोडत आहोत. तर कमर बेल्ट आहे ना मी घेतलेला आहे 3 इंच उंचीला तयार होईल असा. तर 4 इंच मी कट केला. त्याला खालच्या साईडने ना मी अस्तर लावलं जेणेकरून हिला अजिबात टोचणार नाही जो काठ जो आहे तो, कितीही वेळ जरी ही साडी घातली तरी. तर बघा खालच्या साईडला आहे ना मी इकडे काठ लावलेला आहे. तयार जो बेल्ट आपला जो आहे ना 3 इंचाचा होणार आहे. त्याच्यासाठी मी 4 इंचाचं काठाचा कपडा घेतला, त्याच्यावरती अस्तरचा कपडा जोडला बरोबर 4 इंचाचा आणि याला डबल फोल्ड करून सुरुवात केलेली आहे. बघा ज्या साईडला आपला पदराच्या खाली येईल ना ती साईड, त्या साईडलाच आपल्याला हा जोडायचा आहे. बेल्टला सुरुवात केलेली आहे म्हणजे नाडी आपली झाकल्या जाईल. तर बघा अगदी सावकाशपणे आपण आता ही टीप मारून घेत आहोत. तर ह्या पुढच्या घेराच्या मिऱ्या आहेत त्या पण जाडा असतात त्याच्यामुळे अगदी सावकाश टीप मारायची आहे. तर इथे बघा आतल्या साईडला अस्तर आलेला आहे आणि वरच्या साईडला काठ आलेला आहे. तर आतल्या साईडला पण एकसारखी अशी फिनिशिंगमध्ये टीप मारून घ्यायची आहे बघा. तर कमर बेल्टसुद्धा आपला व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये लागल्या जातो. आणि आतल्या साईडलाही हिला हा जो काठ आहे ना कधी कधी छोट्या मुलींना लगेच इचिंग होतं, कम्फर्टेबल वाटत नाही, तर मग त्या काढायला सांगतात साडी. तर त्याच्यामुळे मग विचार करूनच आपण हा कमर बेल्टसुद्धा व्यवस्थित जोडलेला आहे. तर कमर बेल्ट आपला झालेला आहे. तुम्हाला जर का याला इलास्टिक लावायचं असेल ना तर तुम्ही याला इलास्टिकसुद्धा लावू शकता. संपूर्ण साडी रेडी झालेली आहे इथे. तर ही झालेली आहे आता मस्तानी साडी, शाही मस्तानी. तुम्हाला जरा याला कन्व्हर्ट करायचं असेल ना तर ह्याला आहे ना पिनअप करायचं आहे, म्हणजेच याला मिऱ्या ज्या आहेत ना याच्या एक एक मिरी उचलून टाचून घ्यायची आहे सुई धाग्याने. तर ते मी आता लास्टला करत आहे. तर बरोबर अर्धा इंचाने ही मिरी जी आहे ना ती पुढे दिसेल या पद्धतीने मॅचिंगच्या धाग्याने ही सगळंच्या सगळं मी इकडे पिनअप करत आहे बघा. तुम्ही मॅचिंगच्या धाग्याने याला आहे ना स्टिच करून घ्यायचं आहे किंवा मग टिपसुद्धा तुम्ही मारू शकता.
तर बघा ह्या पद्धतीने आपण हे सगळं सेट करत आहोत. अगदी व्यवस्थित, अगदी सुंदर अशी साडी तयार झालेली होती. नऊवार फायनल लुक वेअर केलेल्या साडीचं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण दाखवलेला आहे. आणि आत्ता मी त्याचा पिक जो आहे ना त्या मुलीचा, तर तिचा बोलवलेला आहे तिच्या मम्मीकडून, तर तोही मी इकडे तुम्हाला वेअर केल्यानंतरचा दाखवणार आहे. पण समोरील पिक मला जास्त मिळालेले नाही आहे. तर लास्टचा लुक बघा तयार झाल्यानंतर ह्या ज्या मिऱ्या ज्या आहेत ना त्या वेअर केल्यानंतर अगदी मस्त दिसतात. आता माझ्याकडे डमी नाही आहे साडी वेअर करायला, तर ती मुलगी जी आहे ना तिनेच घातलेली लग्नामध्ये ना, तीच साडी मी तुम्हाला डायरेक्ट तिचा पीक दाखवणार आहे. साडी कशी वाटते मैत्रिणींनो नक्की सांगायचं आहे. तर बघा फायनल लुक बघा साडीचा, तर ही आहे राजनंदिनी आणि साडी तिला अशी दिसत होती. तिने स्वतः कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. डिझायनर ब्लाऊजसुद्धा आपण स्टिच केलेला होता. साडी आवडल्यास नक्की कमेंट करायचं आहे. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.